हॅलो एव्हरीवन, आज आपण आरसीसी कॉलम अँड बीमचं मॉडेलिंग बघणार आहोत. ओके, स्टार्ट करूया. न्यू प्रोजेक्ट. RCC column and beam, meter, kilonewton. Next, add beam finish. ओके, आता आपण पहिले आपली जॉमेट्री क्रिएट करूया. त्यासाठी आपण जॉमेट्री मध्ये रन स्ट्रक्चर विझार्ड, फ्रेम मॉडेल्स, बे फ्रेम मध्ये जाऊयात. ओके, तर आपली जॉमेट्री कशी असणार आहे, त्याची लेंथ असणार आहे 10 मीटर. ओके, हाइट त्याची G+1 आहे, सो पर फ्लोर 3 मीटर्स. ओके, सो G+1 ची हाइट त्याची होणार आहे 6 मीटर. त्याची विड्थ असणार आहे 3 + 5 8 + 3 11 11 + 3 14. ओके, आपण नंबर ऑफ बेस अलॉंग लेंथ त्याचे असणार आहे 3. ओके, आपण त्याची इथे लेंथ चेंज करूया. फर्स्ट असणार आहे 3 मीटर, सेकंड बे असणार आहे 4 मीटर, थर्ड बे असणार आहे 3 मीटर. ओके, नंबर ऑफ बेस अलॉंग हाइट 2 G+1 आहे. ओके, 3 मीटर पर फ्लोर. ओके, त्यानंतर नंबर ऑफ बेस अलॉंग विड्थ असणार आहे आपले 4. ओके, त्यासाठी आपल्याला चेंजेस करायचे तिथे. फर्स्ट बे असणार आहे 3 मीटर, त्यानंतर सेकंड बे 5 मीटर, थर्ड बे 3 मीटर, फोर्थ बे 3 मीटर. 3 + 5 8 8 + 3 11 11 + 3 14 14 मीटर आपली विड्थ आहे. ओके, अप्लाय करूयात आपण. ही आपली जॉमेट्री क्रिएट झाली. त्यानंतर ऍड पेस्ट इन स्टॅट प्रो करूया. ओके, आपली जॉमेट्री स्टॅट प्रो मध्ये आलेली आहे. सो आपल्याला त्यातले काही बीम्स नको आहेत, ते आपण डिलीट करूया. फॉर दॅट विल कीप इन टॉप व्ह्यू. ओके, जॉमेट्री ग्रिड ऑफ करूया. ओके, आपल्याला हे बीम नको आहेत, इकडचे 2 आणि इकडचे 2. ओके, ते आपण कंट्रोल करून सिलेक्ट करूया. ओके, जस्ट डिलीट इट. ओके, आपली जॉमेट्री अशी दिसणार आहे G+1 ची. ओके, तर आपल्याला इथे नोड प्लेट ऍड करायची आहे. ओके, फर्स्ट फ्लोअरला. ओके, तर आपण याला फ्रंट व्ह्यू मध्ये ठेवूयात. ओके, याला कट करूयात आपण. सिलेक्ट टू व्ह्यू, कट सेक्शन घेतलेलं इथं. ओके, आपण ड्रॅग करूयात. एवढा पोर्शन याचा कट झालेला आहे. ओके, याला आपण परत आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये घेऊयात. ओके, त्यानंतर आपण ऍड 4 नोडेड प्लेट्स करूयात. ओके, सिलेक्ट फर्स्ट पॉइंट, सेकंड नोड, थर्ड नोड, 4 नोड. या पूर्ण प्लेनला इथे नोड प्लेट ऍड झालेली आहे. ओके, आता आपल्याला रिमेनिंग पार्टला नोड प्लेट ऍड करायचे. फर्स्ट नोड, सेकंड नोड, थर्ड नोड, 4 नोड. ओके, ह्याला आपले नोडेड प्लेट ऍड झालेली आहे. तर आपण 3D रेंडर्ड व्ह्यू मध्ये पाहूया. आपण बघू शकता इथे जो फर्स्ट स्लॅब आहे त्याला नोडेड प्लेट ऍड झालेली आहे. आपल्याला सेकंड स्लॅबला आपल्याला ट्रान्सलेशनल रिपीट करून करायचं आहे. ओके, त्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल प्लेट कर्सर सिलेक्ट करूया. होल स्ट्रक्चर घेऊयात पहिले. ओके, ही प्लेट्स आपली प्लेट सिलेक्ट झालेली आहे. प्लेट कर्सर घेऊन इकडून. ओके, आता आपल्याला जे आपण प्लेट ऍड केलेली आहे त्याला सेकंड स्लॅबला आपल्याला ट्रान्सलेशनल रिपीटने करायचं आहे. ट्रान्सलेशनल रिपीट. ओके, ग्लोबल डिरेक्शन वाय डिरेक्शन मध्ये करायचं आहे. नंबर ऑफ स्टेप्स 1. आपला डिस्टन्स किती आहे फ्लोअर मध्ये 3 मीटर. ओके, सो विल टेक 3 मीटर. ओके, देन जस्ट ओके. ओके, आता आपण बघू शकतो इथे ऍड झालेली आहे प्लेट. 3D रेंडर्ड व्ह्यू मध्ये बघूया. ओके, दोन्ही स्लॅबला नोडेड प्लेट ऍड झालेली आहे. आता आपल्याला जनरल मध्ये जाऊन
ह्याला सेक्शन असाइन करायचं आहे. ओके, प्रॉपर्टी मध्ये जाऊयात, आता डिफाइन करूया. डिफाइन मध्ये रेक्टँगल. ओके, आपले पहिले कॉलम सेक्शन असाइन करूया त्याला. ओके, कॉलम आपला 0.23 बाय 0.30. इट मीन्स 230 mm बाय 300 mm चा आपल्याला कॉलम घ्यायचा आहे. ओके, 0.230 ओके, ऍड. तर आपल्याला बीमचं सेक्शन असाइन करायचं. ओके, त्यासाठी आपण बीम किती घेणार, 0.23 बाय 0.23 घेऊया. 230 mm बाय 230 mm. ओके, 0.23 ऍड. ओके, क्लोज करूयात. हे झालं आपलं बीम आणि कॉलमचे सेक्शन असाइन झालेले आहे तिकडे. ओके, ते आपल्याला जॉमेट्री मध्ये असाइन करायचं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे नोडेड प्लेट जे आपण ऍड केलेले आहे त्याला थिकनेस द्यायची. ओके, फॉर दॅट विल गो इन थिकनेस, प्लेट एलिमेंट थिकनेस. ओके, पण थिकनेस 0.12 mm घेऊया. ओके, इट मीन्स 120 mm, 1.12 मीटरची. ओके, 0.12 ऍड, क्लोज. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण कॉलमचे सेक्शन असाइन करूया. ओके, त्यासाठी आपल्याला वर्टिकल कॉलम सिलेक्ट करायचे. फॉर दॅट गो इन सिलेक्ट बीम्स पॅरलल टू वाय. ओके, सर्व कॉलम सिलेक्ट झालेले आहेत. असाइन टू सिलेक्टेड बीम्स आहे इथे. ओके, असाइन. ओके, त्यानंतर आपल्याला बीमचं सेक्शन असाइन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्व हॉरिझॉन्टल बीम सिलेक्ट करायचे. फॉर दॅट विल गो इन बीम्स पॅरलल टू एक्स अँड बीम्स पॅरलल टू झेड. ओके, आपले सर्व बीम सिलेक्ट झालेले आहेत. आता आपण इथे प्रॉपर्टी सेक्शन घेतलेली आहे 0.23 बाय 0.23. ओके, ते आपण असाइन करूयात. असाइन टू सिलेक्टेड बीम्स, असाइन. ओके, आपण बघू शकतो इथे आपण जे सेक्शन घेतलेलं होतं ते असाइन झालेलं आहे. ओके, आता आपल्याला प्लेट थिकनेस असाइन करायची आहे. आपण जे ऍड 4 नोडेडनी प्लेट घेतलेले आहेत 2 स्लॅबला. ओके, सो विल गो इन प्लेट थिकनेस, असाइन टू व्ह्यू. ओके, असाइन झालेले प्लेट थिकनेस. ओके, आपल्याला चेक करायचं असेल की प्लेट थिकनेस ऍड झाले का. ओके, प्लेट कर्सर घेऊयात. प्लेट सिलेक्ट झालेले आहे. 3D रेंडर्ड व्ह्यू मध्ये जाऊया. आपण बघू शकतो इथे थिकनेस असाइन झालेली आहे. ओके, त्यानंतर आपल्याला लोड्स अँड पहिले सपोर्ट असाइन करूयात आपण. ओके, सपोर्ट मध्ये जाऊया. क्रिएट सपोर्ट, फिक्स सपोर्ट घेऊया. ओके, आपल्या जॉमेट्रीला स्ट्रक्चरला आपण फ्रंट व्ह्यू मध्ये ठेवूया. ओके, बेस नोड सर्व सिलेक्ट करूया. असाइन टू सिलेक्टेड नोड्स, असाइन येस. ओके, आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये आपण बघू शकतो इथे सपोर्ट असाइन झालेले आहे. त्यानंतर आपल्याला लोड्स अँड डेफिनेशन मध्ये जाऊन लोड्स असाइन करायचे. ओके, लोड्स अँड डेफिनेशन मध्ये गेलो. त्यानंतर आपल्याला डेड लोड आणि लाईव्ह लोड ऍड करायचे. ओके, लोड केसेस डिटेल्स मध्ये जाऊन फर्स्ट आपण डेड लोड घेऊया. Then second one is live load. ओके, डेड लोड मध्ये आपण सेल्फ वेट घेऊया. क्लिक ऑन डेड लोड, ऍड सेल्फ वेट ऍड करूया. ओके, आता सेल्फ वेटचे इथे क्वेश्चन मार्क आहे. ओके, तो आपण असाइन करूयात. असाइन टू व्ह्यू, असाइन येस. ओके, इथला क्वेश्चन मार्क केला बिकॉज आपण सेल्फ वेट असाइन केलेला आहे पूर्ण स्ट्रक्चरला. ओके, त्यानंतर आपण लाईव्ह लोड घेऊयात. लाईव्ह लोड साठी आपल्याला घ्यायचं आहे फ्लोर लोड.
ओके. फ्लोर लोड वरती आपल्याला प्रेशर इंटेन्सिटी दाखवायची आहे, किती असणार आहे. ओके. सो फॉर कन्सिडर -3 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर आपण प्रेशर घेऊयात फ्लोर वरती. ओके. त्यानंतर ग्लोबल वाय डिरेक्शन. ओके. वाय रेंज असणार आहे. आफ्टर दॅट रेंज डिफाइन करायची. डिफाइन वाय रेंज. मिनिमम रेंज काय असणार आहे. मिनिमम आपली 2 फ्लोर आहेत. ओके. 2 स्लॅब आहेत आपले. ओके. सो फर्स्ट आहे 3 मीटरवर, सेकंड आहे 6 मीटरवर. तर मिनिमम रेंज आपली 3 मीटर, मॅक्सिमम रेंज आपली 6 मीटर आहे. ओके. ऍड करूयात. ओके. आपण बघू शकतो इथे फ्लोर लोड ऍड झालेला, असाइन झालेला आहे आपल्या जॉमेट्री स्ट्रक्चर वरती. ओके. त्यानंतर आपण मटेरियल्स मध्ये जाऊयात. कॉन्क्रीट मटेरियल घेऊया. ओके. असाइन टू व्ह्यू करूया. असाइन. येस. ओके. त्यानंतर आपण अनालिसिस अँड प्रिंट मध्ये जाऊ. प्रिंट ऑप्शन, नो प्रिंट, ऍड, क्लोज. ओके. आफ्टर दॅट go in analysis, run analysis, save structure. 0 errors, 0 warnings, 1 note. Okay. Go to post processing mode. Okay. Apply. Okay. आता आपण इथे बघू शकतो डिफ्लेक्शन बघूयात आपण इथे. ओके. हे डिफ्लेक्शन आहे बिकॉज ऑफ लोड. ओके. हे डिस्प्लेसमेंट आहे. कंट्रोल प्रेस करून स्क्रोल करायचं. ओके. त्यानंतर हे रिएक्शन्स आहेत आपल्या सपोर्ट्स वरती. ओके. आफ्टर दॅट विल सी बेंडिंग मोमेंट. हा बेंडिंग मोमेंट आहे. ओके. सपोज विल टेक आपण बीम नंबर 4 सिलेक्ट केला इथे. ओके. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण इथे बघू शकतो त्याचे जे सेक्शन आहे ते इथे दाखवत आहे 0.23. त्याची लेंथ आहे 3 मीटर. ओके. त्यानंतर प्रॉपर्टी आहे, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज इथे दाखवत आहे. ओके. मटेरियल प्रॉपर्टी, इलॅस्टिसिटी, पॉइसन्स रेशियो वगैरे, डेन्सिटी. ओके. लोडिंग इथे डेड लोड, लाईव्ह लोड. ओके. शेअर बेंडिंग इथे दाखवत आहे त्याचं. आपण इथे बघू शकतो इथे शेअर बेंडिंग दाखवत आहे. आपल्याला कोणत्या पॉइंटला एक्झॅक्टली हवं आहे, कोणत्या डिस्टन्स वरती. ओके. हा शेअर फोर्स आहे. ओके. हा प्रत्येक मेंबरचा शेअर फोर्स दाखवत आहे इथे. डेड लोडचं चेक करूयात आपण. इथून आपण आपल्याला कोणत्या लोडचे आपल्याला सर्व चेक करायचे आहेत. बेंडिंग मोमेंट्स, डिफ्लेक्शन, शेअर फोर्स. ओके. ते आपण इथे सिलेक्ट करून चेक करू शकतो. ओके. आपण लाईव्ह लोड्सच घेऊयात. बीम्स मध्ये जाऊयात. ओके. हे फोर्सेस आहेत, ते बेंडिंग मोमेंट आहे, शेअर फोर्स आहे, त्यानंतर डिफ्लेक्शन आहे. इथं आपल्याला पूर्ण टेबल येतो, आपण तिथे सगळं रिडिंग्स बघू शकतो. ओके. कोणत्या नोडवरती किती शेअर फोर्स आहे, बेंडिंग मोमेंट आहे. ओके. इथं मॅक्सिमम ऍक्सियल फोर्स, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट, मॅक्सिमम शेअर फोर्स, याचं सर्व टेबलमध्ये इथे रिडिंग्स येतात. ओके. जे आपण मॅन्युअली कॅल्क्युलेट करतो स्ट्रक्चर अनालिसिस मध्ये. ओके. ते सर्व इथं आपल्याला सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करतो.
त्यानंतर स्ट्रेसेस आहे, स्ट्रेसेस मध्ये आपण जाऊन इथे स्ट्रेस चेक करू शकतो, कॉम्प्रेशन, टेन्शन. ओके, त्याचा इथे टेबल दिलेला आहे. ओके, मॅक्सिमम कॉम्प्रेशन, मॅक्सिमम टेन्शन, इथे आपल्याला रीडिंग सर्व भेटून जाते. ओके, जस्ट चेक द बीम नंबर. ओके, आपल्या कोणत्या डिस्टन्सला किती स्ट्रेस आहे ते आपण बघू शकतो इथं. ओके, आफ्टर दॅट हा ग्राफ आहे आपला. ओके, बेंडिंग मोमेंट, शेअर फोर्स आणि ऍक्च्युअल फोर्सचा ग्राफ आहे. ओके, इथे वरती फ्लोर लोड आपल्याला अप्लाय झालेला दिसतं. ओके, आपण लाईव्ह लोड मध्ये फ्लोर लोड घेतलेला आहे पूर्ण. ओके, यू कॅन चेक दिस इन ग्राफ. आफ्टर दॅट प्लेट मध्ये जाऊन आपण मॅक्सिमम ऍब्सोल्यूट स्ट्रेस टाइप चेक करूया, अप्लाय. ओके, मॅक्सिमम ऍब्सोल्यूट इथे दाखवत आहे. डेड लोड साठी आहे आणि लाईव्ह लोड साठी. ओके, आफ्टर दॅट आपण एनिमेशन मध्ये चेक करूया डिफ्लेक्शन. ओके, ओके, आपल्याला इथे डिफ्लेक्शन दिसत आहे एनिमेशन मध्ये. ओके, सेक्शन डिस्प्लेसमेंट बघूया. हे एनिमेशन मध्ये आपल्याला दाखवतोय स्ट्रॅट प्रो की डिफ्लेक्शन कसं होणार आहे, डिस्प्लेसमेंट कसं होणार आहे एनिमेशन मध्ये. ओके, त्यानंतर रिपोर्ट जनरेशन आहे. वी हॅव ऑलरेडी सीन दिस. ओके, हे सर्व नोट्सचे कोऑर्डिनेट्स आलेले आहेत. ओके, जॉब इन्फॉर्मेशन, नंबर ऑफ नोड्स, हायेस्ट नोड, नंबर ऑफ एलिमेंट्स, highest beam, number of plates, highest number of basic load cases. Okay, we can check this in the report. In the next lecture we'll see the designing of the structure. Okay, हे आपण मॉडेलिंग पाहिलं. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये याचं डिझायनिंग बघूया. ओके, थँक्यू.